त्या ठिकाणी आहे आणि जे विद्यार्थी निवड होतात आणखी पुढच्या पदासाठी प्रयत्न करतात अशाही विद्यार्थ्यांचं किंवा ज्या विद्यार्थ्यांना यश मिळालेलं आहे, नोकरी मिळालेली आहे, अशाही ठिकाणी मार्गदर्शन होतं आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेमध्ये काम करणारे तज्ज्ञांचं या ठिकाणी व्याख्यान ठेवलं जातं, त्याही विद्यापीठात आम्ही असे व्याख्यान आयोजित करत होतो. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एक आपल्या सर्वांना मान्य असेल की आपण स्पर्धेच्या युगात आहोत. आपली जीवनशैली अत्यंत आणि अत्यंत स्पर्धात्मक झालेली आहे. आपण अजून कॉलेज जीवन प्रवास करत आहात. आमची शासकीय नोकरी गेली 25 वर्ष आम्ही पाहतो आहे. आपण ही आजची पिढी ज्याला आपण म्हणतो की जास्त IQ असलेली, आमच्यापेक्षा आपल्यालाही जास्त जग समजतं. या तंत्रज्ञान युगात जग अधिक जवळ आलेलं आहे. काल हुतात्मा एक्सप्रेसवर दरोडा पडला, त्याच गाडीत मी होतो आणि व्हॉट्सअपवर मी पाहत होतो की आम्हाला रेल्वेत काय झालं हे कळण्याआधी व्हॉट्सअपवर आलं. त्यामुळं किती स्पर्धेचं किंवा किती जवळीक जग आलेलं आहे. आपलं स्वतःचं स्वप्न असतं, स्वप्न आपण बाळगतो प्रत्येक जण. म्हणून काशीनाथ सरांनी संस्थेचं नावच ड्रीम IAS सेंटर ठेवलेलं आहे. स्वप्न जरूर पाहावेत. मी फार मोठा वक्ता तत्वज्ञानाचा नाही आहे, परंतु एक निश्चित सांगतो की आपला ध्येय आपण निश्चित करावं आणि कितीही स्पर्धात्मक धावपळीचं जग असलं तर आपण न डळमळता एक पाय आपला जमिनीवर ठेवून आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे यश होतं. आणि त्या दृष्टीनं जिल्ह्यातल्या आपल्या संस्थेसारखं, बतकुंडके सरांच्या संस्थेसारखं, व्यासपीठावरील तज्ज्ञांसारखं एक वातावरण निर्मितीची गरज असते की नेमकं आम्हाला राहुरी विद्यापीठात ज्या वातावरणाची आवश्यकता होती, ज्या वातावरणात आम्ही वावरलो आणि थोडासा मी स्वतःला तरी नशिबवान समजतो की पहिल्याच ॲटममध्ये आम्हाला क्लास 1ची MPSCची परीक्षा पास होता आलं. मला फार चांगलं आठवतं की आम्ही MSc ॲग्रीचा पहिला वर्ष नियमित थेरी प्रॅक्टिकल वर्ग करून MPSC साठी वेगळा असं वेळ आम्ही ठरवलेलं होतं. आमच्या बॅचमधल्या काही सर्व मित्रांनी सर्वजण तयारी करत होते, परंतु टेक्निकल सब्जेक्ट बरोबर जे जनरल नॉलेजचे सब्जेक्ट आहे, मराठी इंग्लिश आहे, ह्यासाठी आपल्याला आवर्जून रोजच्या घडामोडी वर्तमानपत्र किंवा महाराष्ट्र हे जे पुस्तक आहे संतोष दास्ताने यांचं, आपल्याला आश्चर्य वाटेल की आम्ही MSc ॲग्री पहिल्या वर्षी MPSCची तयारी करत असताना 5वी ते 12वी पर्यंतचे सायन्सचे पुस्तक, इतिहास भूगोलाचे पुस्तक हे सर्वांकडे आमच्याकडे आम्ही संच पुन्हा विकत घेतलेला होता. पुस्तकातलं रेडीमेड प्रश्नोत्तरे लक्षात राहत नाहीत. मूळ त्या विषयाचं संकल्पना ध्यानात घेण्यासाठी सविस्तर असं, ज्याला या ठिकाणी काटोळे सर आपल्याला सांगतील की अभ्यास करणं म्हणजे आपण फक्त माहिती घेणं, ज्ञान मिळवण्याबरोबर
किंवा त्याबरोबरची मानसिकतेबरोबर त्या ठिकाणचं आपल्याला काही कौशल्याची आवश्यकता असते. प्रश्न सहजपणे सोडवण्यासाठी आपल्याला त्या कौशल्याची फार गरज आहे. आणि ते कौशल्य केव्हा प्राप्त होतं? जेव्हा आपण स्वतः तो धडा, तो विषय पुस्तकातून समजून घेत नाही, संदर्भ पुस्तकातून आपण स्वतः नोट्स काढत नाही, तोपर्यंत ते कौशल्य प्राप्त होत नाही. आजही आम्ही ज्या वेळेला कृषीच्या MPSC विद्यार्थ्यांना सांगतो की नियमित कलशेट्टी सर, नियमित जो अभ्यासक्रम आहे BSc ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, काही डिप्लोमा कोर्सेस आहेत या ठिकाणी जिल्ह्यात शेतीच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याकडून ते चालवले जातात. आणि त्या डिप्लोमा किंवा 1 वर्षाच्या कोर्सेसचं अभ्यासक्रम आणि ती जी पाठ्यपुस्तिका, कार्यपुस्तिका निर्माण केली गेलेली आहे, आणि आता पदवीनंतर पदव्युत्तराच्या वेळेला पुन्हा मागे जाऊन तो अभ्यासक्रम जेव्हा आपण पाहतो, वाचण्याचा प्रयत्न करतो, तो इतका सहज आणि इतकं आत्मविश्वासाने तो विषय आपल्या लक्षात येतो की त्याला आपण कौशल्य म्हणू शकतो. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे शेतीचे पुस्तकं आपण शेती विषयाचे नसाल, परंतु शेती विषय घेऊन जे काही MPSC UPSC करतात त्याही पाठ्यपुस्तकाची, कार्यपुस्तकाचं वाचन आणि त्या साहित्याचं, त्या पुस्तकांचा संग्रह आपल्याकडे असणं आवश्यक आहे. हे आपण कुठेतरी जाणीवपूर्वक या 3 दिवसाच्या सत्रामध्ये हे वाक्य आपण लिहून ठेवा. म्हणजे आपल्या कौशल्य विकासाला अशा पद्धतीची अभ्यास करण्याची पद्धत आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन ठरेल. स्पर्धा परीक्षेत बरेचसे तयारी करतात. पुणे मुंबई सारखं ठिकाणी फी घेऊन का होईना, परंतु अतिशय सुंदर असं साहित्य आणि मार्गदर्शन केलं जातं. बरेचसे जण प्रयत्न करतात. गेल्या 6 महिन्यापूर्वी बतकुंडके सरांना माहीत आहे की मागच्या IAS बॅचमधले 18 प्रशिक्षणार्थी IAS निवड झालेले सोलापूरला आले होते. त्यांच्याबरोबर आमची एक बैठक होती जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी. त्या 18 मध्ये साधारण 8 ते 10 लोक हे इंजिनिअरिंग आणि मेडिकल बॅकग्राऊंड पदवी घेतलेले विद्यार्थी सुद्धा IAS जास्त होते. इंजिनिअरिंग आणि मेडिकल पदवी घेतलेले विद्यार्थी. तात्पर्य हे आहे की IAS किंवा MPSC या लोकप्रशासनातले पदांना आताही समाजात अजूनही एक विशिष्ट असं स्थान आहे, एक आकर्षण आहे. तुम्ही मला खाजगीत विचारलं की आज समाजात या ठिकाणी लोकमतचे संपादक आहेत, त्या अर्थाने आपण आताचे नेते किंवा अधिकारी यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे. परंतु एक समाजसेवा किंवा एक समाजात प्रतिष्ठा यासाठी या शासकीय नोकऱ्या किंवा स्पर्धा परीक्षेतून आलेली नोकरी ही अजूनही तितकीच प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे ते प्रयत्न करावेत. आणि अशा जागर संमेलनातून आपण या ठिकाणी जे मोठ्या संख्येने उपस्थित आहात, स्वतः काही ठरवून करत आहात, परंतु संमेलनातून निश्चितपणे मला हे कल्पना आहे स्पष्ट की स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आपली मानसिकता निश्चितपणे या ठिकाणी तयारी होईल आणि मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी सहभागी व्हाल. आपल्याला सर्वांना या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं जे काही जीवनात प्रवास करायचं आहे, काही ध्येय गाठायचं आहे, ते निश्चितपणे यशस्वी होईल. आपला बहुतेक जणांचा बराच वेळ आपल्याला अजून आपलं ध्येय निश्चित नसल्यामुळे अनावश्यक वेळ आपल्या जीवनातला जातो. पाश्चिमात्य देशामध्ये वेळेला अत्यंत महत्त्व दिलं जातं. आपल्याकडे खूप वेळ आहे. आता आपण सत्कार केला 481 सूर्यनमस्कार करून
ज्यांनी या ठिकाणी आदर्श घडवलेला आहे, पण आपण कधीही स्वतः काही सूर्यनमस्कार घालण्याचा प्रयत्न केला तर ते होत नाही. बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात पण ते ओळख नसतात. तसा आपण आपला या ठिकाणी या वातावरणाचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. MPSC आता अलीकडे आपण या 8-15 दिवसात पाहतोय शासनाकडून विविध पदांच्या मोठ्या भरती संदर्भात बातम्या मी ऐकतोय, तर आपण तितक्याच जागरूकतेने त्या बातम्यांचा किंवा त्या माहितीचे आधार घेऊन नोकरीसाठी आपण जो प्रयत्न करत आहात तो निश्चितपणे करावा. बतकुंडके सरांचा उत्साह दांडगा आहे. आम्ही नशीबवान आहोत की आमची MPSC दुसऱ्या वर्षी MSc ॲग्री पदवी हातात यायच्या आधी आम्हाला ते नोकरी मिळाली आणि वसतिगृहातल्या साहित्य घेऊनच आम्ही नोकरी ठिकाणी हजर झालो आणि हजर झाल्यानंतर पुन्हा घरी आलो. असं आपल्या सर्वांच्या नशिबी आपली नोकरी आपल्याला मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं. आपल्या शहरातल्या सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या काळात आपण एक ठिकाणी नंदी ध्वज ठेवून हा जागर साहित्य संमेलन करत आहात. आपल्या प्रयत्नाला आपल्या ध्येयाला निश्चितपणे यश मिळो असं मी मनापासून या ठिकाणी आपल्याला सुयश चिंतितो. आणि संयोजकांनी या ठिकाणी आपल्यासमोर मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या सत्राचं अध्यक्षस्थान देऊन जो सन्मान केला त्याबद्दल संस्थेचा मनापासून आभार मानतो. आणि उत्साहानं आपण आजच्या शेवटच्या दिवशी सुद्धा शेवटपर्यंत भाग घेऊन आपला ध्येयासाठी प्रयत्न करावा. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आता सांगितल्याप्रमाणे स्वप्न पाहायला काही लागत नाही. अर्थात स्वप्न पाहणाऱ्यांना रात्र मोठी हवी असते, पण ज्यांना स्वप्न साकार करायची असतात, ज्यांना स्वप्न जगायची असतात, त्यांना मात्र दिवस मोठा हवा असतो. अशा थोर व्यक्तींचे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. धन्यवाद सर परत एकदा. यानंतर ज्याने एक रेकॉर्ड केला सोलापूरच्या तरुणांसाठी, जो एक आदर्शवत युवक आहे, 481 सूर्यनमस्कार ज्याने एका तासात घातले, असं स्वप्नील हरहरे. खरं तर स्वप्नील हा माझा शालेय मित्र. आम्ही दोघं एका शाळेत शिकलोय. शाळेत असताना तो फार शांत असायचा. असं कधी वाटलं नव्हतं की भविष्यात जाऊन तो असं काही रेकॉर्ड करेल. पण आज खरंच अभिमान वाटतोय या माझ्या मित्राचा, ज्याचा एवढ्या मोठ्या मंचावर काशीनाथ दादा सत्कार करतोय. आणि त्याचबरोबर एकदा काशीनाथ दादासाठीही जोरदार टाळ्या वाजवूयात, कारण दादाने वर्ल्ड एशियन रेकॉर्ड 42 तासांचं व्याख्यान केलंय आणि स्वप्नीलला लॉन्च ही दादानेच केलेलं आहे. स्वप्नीलचं स्वप्न दादाने साकारलंय. त्यासाठी मी स्वप्नीलला 2 शब्द आमच्या समोर व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. मी खरं तर आज इथं उभा आहे तुमच्यासमोर ते फक्त काशीनाथ सरांमुळं. कारण 18 जुलै 2016 रोजी मी जे माझं वर्ल्ड रेकॉर्ड केलं सूर्यनमस्कारामधलं, त्यासाठी 3 दिवस सर माझ्यासोबत सगळीकडे पळत होते. म्हणजे कुठल्या पद्धतीचं मॅनेजमेंट सरांपाशी आहे मी त्या दिवशी पाहिलं, आणि आता तर तुम्ही सगळेच पाहतात. खरं तर सूर्यनमस्कार म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? एक श्लोक आहे सुंदर, आदित्यस्य नमस्कारान एकुर्वंती दिने दिने जन्मांतर सहस्त्रेषु दारिद्र्यम नोपजायते. म्हणजे जो मनुष्य दररोज सकाळी सूर्याला नमस्कार करतो त्याला 18 विश्वात दारिद्र्य लागत नाही. म्हणजे किती ताकद असेल या सूर्यनमस्कारामध्ये. जुनं जे वर्ल्ड रेकॉर्ड होतं ते एका तासामध्ये 300चं वर्ल्ड रेकॉर्ड होतं, 300 सूर्यनमस्काराचं. कमीत कमी एक सूर्यनमस्कार घालायला तुम्हाला 20 सेकंद लागतात, 20 सेकंद. त्याच्यानंतर ना पहिल्या दिवशी मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा 300 सूर्यनमस्कार घालायला मलाच 1.5 तास लागलेला. हळूहळू रेकॉर्ड करण्यासाठी सरांची मेहनत होती, घरच्यांची साथ होती, मित्रमंडळी सोबत होती. त्याच्यामुळे मी आज इथं तुमच्यासमोर उभा आहे. एका सूर्यनमस्कारामुळं 15 कॅलरीज जळतात, 15. आणि तुम्ही 1 किलोमीटर जर रनिंग केलं तर तुमचे 40 कॅलरीज जळतात. तर तुम्ही जेव्हा 3 सूर्यनमस्कार घालता तर ते 1 किलोमीटर रनिंग केल्यासारखं आहे. 481 सूर्यनमस्कार घालताना किती कॅलरीज जळत असतील हे फक्त
तुमच्यामुळं, सोलापूरकरांमुळं आणि काशीनाथ सरांसारखे समाजात लोक आहेत त्यांच्यामुळं. खरं तर त्यांचं अभिनंदन करतो मी. धन्यवाद सर. धन्यवाद स्वप्नील काशीनाथ सरांचे आभार मानले. मंडळी, मी एवढंच सांगू इच्छितो, स्वप्नीलला काशीनाथ सरांचं आभार मानलं. काशीनाथने स्वप्नीलला मदत केलं, त्याला पुढे जाण्यासाठी सहाय्य केलं. मी एवढंच म्हणू इच्छितो, नुसतंच बरोबर चालली तर ती सोबत होत नाही, नुसतंच बरोबर चालली तर ती सोबत होत नाही आणि कर्तव्य म्हणून केलं तर ती मदत होत नाही. धन्यवाद स्वप्नील. यानंतर लातूरचे लोकमतचे उपसंपादक आदरणीय श्री दत्ताजी थोरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या सोलापुरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय श्री दत्ताजी थोरे सर. या तिसऱ्या ड्रीम जागर स्पर्धा परीक्षा संमेलनाचे संयोजक माझे मित्र काशीनाथजी भतकुंगी, मंचावर बसलेले सगळे मान्यवर की ज्यांचा नामोल्लेख मी वेळ जाऊ नये म्हणून टाळतो, परंतु एक नाव अपरिहार्यपणे घेतो. आज जो काही आयुष्यात आणि या मंचावर उभा आहे ज्या गुरूंमुळे, त्यातले माझ्या आयुष्यातले एक गुरु प्राध्यापक पी टी सावंत सर हे मंचावर बसलेले आहेत. मी त्यांनाही वंदन करतो. आणि समोर बसलेल्या माझ्या दोन सोडून बंधू भगिनींनो, दोन सोडून एवढ्यासाठी की एक बायको आणि एक मुलगा आहे. माझ्या समोर बसलेले हे सगळे बांधव स्पर्धा परीक्षेच्या ध्येयानं झपाटलेले आहेत हे कळल्यावर मला मनस्वी आनंद झाला. जिल्हाधिकाऱ्यांचा नाद काशीनाथ असं म्हणायला आता हरकत नाही. तसं स्पर्धा परीक्षेचा आणि माझा दुरान्वयही संबंध नाही. सगळ्याच परीक्षेत मी नापास झालो आणि ज्या वार्षिक परीक्षा होत्या त्यात काठावर का होईना पास होत गेलो. कलेक्टरचं स्वप्न माझ्यासाठी ऐश्वर्या राय सारखं आहे. ती सारखं स्वप्नात येते तसं कलेक्टर सारखं स्वप्नात यायचा आणि तो कलेक्टर होईल असं म्हणायचा. परंतु त्या काय दोन्ही गोष्टी प्रत्यक्षात घडण्यासारख्या नव्हत्याच आणि घडल्याही नाहीत. दुसरं, रोजच्या खून, मारामाऱ्या, बलात्कार, घोटाळे, अपहार या सगळ्या बातम्या छापून छापून थोडंसं म्हातारं झाल्यासारखं वाटत होतं. या नवीन पोरात आलो आणि तरुण झाल्यासारखं वाटलं. मित्रांनो, तुम्ही सगळे IAS व्हायचं, क्लास 1 अधिकारी व्हायचं या ध्येयाने झपाटलेले आहात हे ऐकून मला तुमचा थोडासा हेवा वाटायला लागलाय, मत्सर वाटायला लागलाय. एवढ्यासाठी की कॉलेजला असतानाही आम्हाला खिशात रुमाल ठेवायचा असतो नाक पुसायला हे फार उशिरा कळलं. आणि तुम्हाला या वयात याची जाणीव आहे हे ऐकून मला मनस्वी आनंद झाला. तुम्ही त्या ध्येयानं झपाटलेले आहात हे बघून थोडा तुमच्याबद्दलचा मत्सर सुद्धा माझ्या मनातला जागा झाला. जर मी कॉलेजला असताना असतं ड्रीम साहित्य संमेलन कुणी घेतलं असतं तर कदाचित मी सुद्धा कलेक्टर असतो. हरकत नाही, आता पत्रकार आहे, भल्या कलेक्टरला घाम फोडेल एवढी क्षमता माझ्या लेखणीमध्ये जरूर आहे. मित्रांनो, बऱ्याच गोष्टी कॉलेजमध्ये असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये ठरवत असतो, अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत असतो. काही गोष्टी हाताला गवसतात. माणसाचं आयुष्य हे समुद्रावरच्या वाळूसारखं असतं. ज्या वेळेला वाळू आपण हातामध्ये उचलतो, बोट मिटलेले असतात त्यावेळेला ती हातात असतात. ज्या वेळेला हाताची बोटं सुटतात ती सगळी वाळू झर पुन्हा वाळूत मिसळून जाते. तुमच्या माझ्या आयुष्यातली अनेक स्वप्न अशीच आहेत, ती आपण उचलून घेऊ बघतो परंतु ती आपोआप गळून पडतात. ही गळून पडण्याचं कारण एकच आहे की आपण आपल्या हातातली बोटं आहेत ती विलग केलेली असतात, ती एकत्र ठेवलेली नाहीत. आपल्या आयुष्याची सांगड अशीच आहे. आपण अनेक गोष्टी ठरवतो, एक गोष्ट पकडतो, 8 दिवसाचा सराव झाला की दुसरी सापडते, दुसरी पकडतो, 15 दिवसाचा सराव झाला की तिसरी सापडते, सोडून देतो.
1 महिन्याचा सराव झाला की 4थी सापडते, सोडून देतो आणि एक एक गोष्ट आपल्या आयुष्यात आलेली संधी सोडून आपल्याला निघून जाते आणि मग आपण आहे त्याच ठिकाणी निवांतपणे उभे असतो. स्पर्धा परीक्षा करण्यासाठी एक गोष्ट चांगली आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्याला त्याचा रंग काय आहे याचं बंधन नाही आहे, त्याच्या शरीराचा आकारमान काय आहे याचं बंधन नाही आहे, तो कुठल्या भूभागातून आला याचं बंधन नाही आहे, तो कुठल्या घरातून आला याचं बंधन नाही आहे, तो कुठल्या जातीतून आला याचंही बंधन नाही आहे. म्हणजे हे सगळं सगळ्यांसाठी खुलं आहे. हे सगळ्यांसाठी खुलं असताना सुद्धा 5 लाख पोरं लेखी परीक्षेला बसतात, त्यातली 5,000 पोरं मेनला सिलेक्ट होतात, त्यातली 500 मुलाखतीला येतात आणि 50 सिलेक्ट होतात. ही काठिण्य पातळी काय? ही काठिण्य पातळी एवढ्यासाठीच आहे की तुम्ही क्लास 1 अधिकारी होण्यासाठी शारीरिक बौद्धिक दृष्ट्या सक्षम असणं महत्वाचं आहे. मग या सगळ्या काठिण्य पातळ्या पार कसा करायच्या आणि त्यासाठी आपलं मनोबल कसं निश्चित करायचं याच्यासाठी प्रशिक्षण आहे. हे 2 दिवसाचं संमेलन ऐकलं, समोर खुर्चीत बसून दिलखुलासपणे टाळ्या वाजवल्या, मनमुरादपणे हसलो आणि कानात काही गोष्टी साठवून गेलो, म्हणजे तुम्ही क्लास 1 अधिकारी होत नाही, तुम्ही कलेक्टर होत नाहीत. याच्यासाठी अत्यावश्यक गोष्ट कुठली असेल तर तुमच्या मनाचा निग्रह आहे. एक राजा होता आणि त्या राजाला मुलगा नव्हता. राजाला मुलगा नसणं म्हणजे राजगादीला वारस नसणं. आता राजगादीला वारस नसेल तर या राज्याचा कारभार करायचा कोणी? त्या राजाला सल्ला देणारं मंडळ जे होतं ते चांगल्या पद्धतीने सल्ला द्यायचं. अहो तुम्हाला मुलगा नाही, मग काय करा, तुमच्या भावाचा मुलगा दत्तक घ्या. राजा बघू म्हणायचा. कोण म्हणायचं तुमच्या बहिणीचा मुलगा दत्तक घ्या. राजा बघू म्हणायचा. कोण म्हणायचं तुमच्या अमुक अमुक नातेवाईकाचा मुलगा दत्तक घ्या. राजा बघू म्हणायचा. राजा काही विचार करत नव्हता. काही मंडळींची हद्द इतकी बेदखल झाली की माझाच मुलगा दत्तक घ्या म्हणून सुचवायला लागले, तरीही राजा बघू म्हणायचा. मग राजाने ठरवलं की माझ्या राजगादीचा वारस एक सक्षम पोरगा शोधायचा आणि तो आपल्याच राज्यातला शोधायचा. शोधायचा कसा? राजाने आपल्या सगळ्या राजदरबारामध्ये एक दौंडी द्यायला लावली की अमुक अमुक दिवशी या राज्यातला एक पोरगा या राज्याचा वारस म्हणून निवडला जाईल. ज्या ज्या राज्यातल्या पोराला वाटतं मी राजाचा मुलगा व्हावं, दत्तक व्हावं, त्यानं त्या दिवशी हजर राहावं. ही दौंडी राज्यातल्या सगळ्या घरांमध्ये गेली. अनेक पोरांनी ऐकली. त्यातली सगळी पोरं नटून थटून अमुक अमुक दिवशी त्या राजदरबारमध्ये आली. राजदरबार मोठ्याच्या मोठा विद्युत रोषणाईनं पछाडलेला, सगळे असे भरजरी वस्त्रातले पोशाखातली माणसं बसलेली. ही दौंडी एका गुराख्याच्या पोरानं सुद्धा ऐकली. त्या गुराख्याच्या पोरानं आपल्या बापापुढे हट्ट केला की बाप्पा मला त्या मुलाखतीला जायचं आहे. त्या बापानं वेड्यात काढलं, तुझ्या अंगावरचे कपडे बघ, काळा रंग बघ, तुझा तो अवतार बघ आणि तू दिवसभर म्हशी राखतो ते बघ. नाही म्हणलं जायचंच आहे. तोही मुलगा नटून आला. द्वारपाल त्याला आत सोडायला तयार होईना, तसा त्याचा रंग, तसा त्याचा अवतार. 1000 विनंत्या केल्यानंतर त्याला आत सोडलं. बघितलं तर एक एक पोरग असं नटून आलेलं, पावडर लावून, स्नो लावून, केस कापून, कपडे घालून आणि 2-3 माणसांचं मंडळ त्या प्रत्येक मुलाची मुलाखत घेत होतं. 3 प्रश्न ठरलेले होते. तुझं नाव काय? पहिला प्रश्न. चुनचुनीत पोरग नाव सांगायचं, दत्ता थोरे. तू कोणत्या गावचा? लगेच हाताची घडून म्हणायचं, चुंगीचा, तालुका अक्कलकोट. तिसरा प्रश्न ठरलेला असायचा, तू इथं कशासाठी आलास? इथं मात्र पोरग अडखळायचं. काही गुणी पोरग होती, मनात येईल ते सांगायची. कोण म्हणायचं मला घोड्यावर बसायचं म्हणून आलो, कोण म्हणायचं मला हत्तीवर बसायचं म्हणून आलो, कोण म्हणायचं मला सिंहासनावर बसायचं म्हणून आलो, कोण म्हणायचं मला भरपूर लाडू खायचेत म्हणून. काही बिलिंदर पोरं होती, मला दाशींकडनं हवा खायचा म्हणून आलो. पोरं नापास व्हायची. अशी दिवसभरात सगळी पोरं नापास झाल्यानंतर ते मंडळ जे होतं मुलाखती घेणारं ते कंटाळलं. शेवटी कोणी राहिलं का असा प्रश्न केला तर कुणीच पुढे येऊ न दिलेला तो गुराख्याचा पोरगा त्यांना दिसला की ज्याच्या अंगावर कपडे नव्हते, हातात एक काठी होती, डोक्याला तेल नव्हतं, त्याचा काळा भिन्न देह असा उघडा बंब दिसत होता. त्या मुलाकडे बघितल्यानंतर मुलाखतकर्त्यांनी प्रश्न विचारला की याला इथं पर्यंत तरी कशाला बोलवायचं आणि याला नाव तरी कशाला विचारायचं. त्याला डायरेक्ट तिसरा प्रश्न विचारला, काय रे पोरा तू कशासाठी आलास इथं? हा प्रश्न ऐकल्यानंतर ते गुराख्याचं पोर, हा प्रश्न ऐकल्यानंतर ते काळं पोर, हा प्रश्न ऐकल्यानंतर ते उघडबंब पोर
आपल्या डाव्या हातातली काठी पुढे ढकलून उजवा हात उचलून छातीवर बडवीत म्हणालं, अहो विचारता काय, तुमच्या राज्याचा राजा व्हायला आलोय. त्या पोराची क्षणार्धात राजपुत्र म्हणून निवड झाली. मित्रांनो, ही गोष्ट आहे बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांची, ज्यांची अशा पद्धतीनं राजपुत्र म्हणून निवड झाली होती. आणि पुढे बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी आदर्श राज्यकारभार करताना राजा कसा असावा हे भारताला दाखवून दिलं. माझं काहीही सांगणं नाही. या ड्रीम जागर साहित्य संमेलनामध्ये आल्यानंतर प्रत्येक मुलांना आणि मुलीनं स्वतःच्या छातीवरती हात ठेवून प्रश्न विचारायचा, डोळे झाकून, मी इथं कशासाठी आलो. आणि इथून बाहेर पाऊल टाकताना तुमच्या मनात जे उत्तर असेल ते तुमच्या आयुष्याचं ध्येय असेल. एकदा स्वतःला विचारायचं, या संमेलनात येण्याचं माझं प्रयोजन काय, या संमेलनात मी कशासाठी आलो, या संमेलनातून मी काय घेऊन जातो आहे. मित्रांनो, जन्माला आलेल्या कोणत्याही पोराला देव पाठवत असताना सगळ्या गोष्टी शिकवून पाठवत नाही. तुम्हाला इथं आल्यानंतर शिकावं लागतं. पाणी नावाचा एक संस्कृत मधला व्याकरण शास्त्रज्ञ होता, ज्यानं संस्कृतचं व्याकरण रचलं. त्यावेळेला तो जन्माला त्यावेळेला त्या प्रथा अशा होत्या की त्याचा हात बघून गुरु त्याला शिकवायचं की नाही ठरवायचा. हात एवढ्यासाठी बघायचा की त्याच्या हातावरची ज्ञानरेषा किती लांब गेलेली आहे. जर ती लांब असेल तरच त्याच्या आयुष्यात ज्ञान आहे आणि मग त्याला ज्ञान दिलं जायचं. पाणिनीने विचारलं की माझा हात आहे आणि मी शिकू का. त्यावेळेला त्याला शिकवणारे गुरु म्हणाले, तुझ्या आयुष्यामध्ये ज्ञान रेषा नाहीये. पाणिनी म्हणाला, ती कुठं असते. गुरुनं सांगितलं ती इथून इथंपर्यंत गेलेली असते. पाणिनीनं चाकू काढला आणि जिथून रेषा सुरू होते तिथं टेकवला आणि जिथं संपते तिथंपर्यंत चाकू खरखडत नेला. रक्तबंबाळ हात, त्याचा हा संकल्प त्याला संस्कृत मधला पंडित बनवून गेलं. आज जे संस्कृतचं व्याकरण आहे ते सगळं पाणिनीनं बनवलेलं आहे. डेमोस्थेनिस नावाचा एक वक्ता होता, जन्माला आल्यानंतर स्तोत्र बोलायचा, ज्याला शुद्धपणे बोलता सुद्धा येत नव्हतं, पण त्याला जगातला सगळ्यात मोठा वक्ता व्हायचं होतं. त्यासाठी त्यानं काय करावं, मोकळं मैदान गाठलं, डोंगर गाठला, दगड तोंडात ठेवले शब्द चांगले हवेत म्हणून. दात पडलेल्या माणसाला व्यवस्थितपणे बोलता येत नाही, याचं कारण असं आहे की तुमची जीभ दाताला स्पर्श केल्यानंतर काही शब्दांचे उच्चार व्यवस्थितपणे बाहेर येतात. ते शब्दांचे उच्चार व्यवस्थितपणे बाहेर व्हावेत म्हणून डेमोस्थेनिसनं स्वतःच्या तोंडामध्ये दगड ठेवले, गारगोट्या ठेवल्या, जिवंत मासा ठेवला, शरीरावर अनंत प्रयोग केले आणि डेमोस्थेनिस जगातला सगळ्यात मोठा वक्ता ठरला. तुम्ही कुठल्या घरात जन्माला आलात, तुम्हाला काय येतं याच्याशी काडी मात्र संबंध नाही. मित्रांनो, आपल्या मनामधले न्यूनगंड आहेत ते काढून टाका. काय न्यूनगंड असतात, ग्रामीण भागातला आहे. आमच्याकडच्या बहुतांश पोरांच्या मनामधला एक न्यूनगंड आहे. काय आहे, आम्ही जरा ग्रामीण भागातले आहोत. महाराष्ट्राचे जेवढे मुख्यमंत्री झाले ती यादी जरा नजरेखालून घाला. एक मनोहर जोशी मुंबईचे सोडले तर सगळे मुख्यमंत्री मुंबईच्या बाहेरचे आहेत. पुण्याला तर अजून मुख्यमंत्री पण नाही. याचा अर्थ पुण्या मुंबईमध्येच विद्वान राहतात, हुशार माणसं राहतात आणि नेतृत्व करणारी माणसं राहतात असा होत नाही. महाराष्ट्राची खरी गुणवत्ता कुठं असेल तर ती ग्रामीण भागात. लातूर हा देशातला एकमेव जिल्हा असा आहे की जो वर्षाला 500 डॉक्टर आणि 500 इंजिनियर एका कॉलेजमधून देतो. त्याचं नाव शाहू आहे. काय ताकद आहे. लातूरनं महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री दिले, नांदेडनं 2 दिले, सोलापूरनं 1 दिला. गुणवत्ता काय बघा, गुणवत्ता आहे कुठं. अहो, शहरी भागातली पोरं ही बागेतली सुशोभित केलेली झाडं असतात, 2 दिवस पाणी नाही मिळालं तर जळून जातात. ही गावाकडची पोरं म्हणजे येड्या बाबळीची आणि बोरीची झाडं वर्ष पाऊस नाही पडला तरी तग दगून राहतात. स्वतःला ओळखा. असा न्यूनगंड म्हणत असेल तर काढून टाका. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, इंग्रज ज्या वेळेला भारतात आले त्यावेळेला त्यांनी ग्रामीण भागात आले. त्यांना एका गोष्टीचं प्रचंड कुतूहल वाटलं. काय की या बायका ज्या अंगावर साडी घालतात, ही माणसं जी अंगावर धोतर घालतात, याला कुठंच बटन नाही तरी यांच्या अंगावर दिवसभर राहतं कसं. ग्रामीण भागातलं स्किल बघा. ज्या वेळेला इंग्रजबाई जेवायला बसली, ताटात पुरणाची पोळी आली, तिनं पुरणाची पोळी तोडली तर मधून पुरण बाहेर आलं. तिला प्रश्न पडला, ह्या पोळीला बाहेरून कुठं शिवलं नाही, मध्ये पुरण कसं भरलं. ग्रामीण भागातला माणूस बैलगाडी चालवतो, बैलगाडीला स्टेरिंग आहे का, बैलगाडीला ब्रेक आहेत का, बैलगाडीला गिअर आहेत का. पण बैलगाडीचा अपघात होऊन 4 ठार अशी बातमी तुम्ही कधी ऐकली आहे का.
अहो, ज्या गाडीला ब्रेक आहे, ज्या गाडीला स्टेअरिंग आहे, ज्या गाडीला गिअर आहे, त्या गाडीचा ऍक्सिडेंट होऊन 10 ठार 15 ठार, आणि आमच्या फक्त कासऱ्यावर आम्ही सगळं नियंत्रित करतो. आपला कासरा कोणता हे ओळखा. न्यूनगंड सांगतो, अनेक मुलांच्या डोक्यामध्ये एक न्यूनगंड असतो, काय आहे, आमचं पोरग जरा काळाच आहे. आमची आई सुद्धा माझं काळं पण जागताना म्हणायची, माझं पोरग काळा नाही आहे, सावळ्यातली डार्क शेड आहे. मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा झाले, त्यांचं नखशिकांत देह काळा होता. मायकल जॅक्सन, ज्याला गोरं होण्याच्या ध्येयानं झपाटलेलं होतं, तो काळा असताना जगातला सर्वाधिक श्रीमंत आणि लवचिक डान्सर झाला. सेरेना विलियम्स, जी नखशिकांत काळी आहे, तिचं वर्षाचं उत्पन्न 1200 कोटी आहे. वर्षाचं उत्पन्न $1200 कोटी आहे, आणि तिनं 22 ग्रँड स्लॅम जिंकण्याचं विश्व रेकॉर्ड एका गोऱ्या बरोबर आहे, आणि ती अजून खेळत राहिली तर तेही तुटून जाईल. टायगर वुड्स नावाचा एक काळा गोलपट्टू आहे, ज्यानं बायकोला घटस्फोट देत असताना $400 करोड दिले. म्हणजे तिचं उत्पन्न काय असेल. विल स्मिथ नावाचा काळा अभिनेता आहे, जेवढे पिक्चर त्याला मिळाले तेवढे गोऱ्या अभिनेत्यांना सुद्धा मिळालेले नाहीत. हॉल बेरी नावाची एक काळी अभिनेत्री आहे, जगभरातल्या सगळ्या श्रीमंत आणि गोऱ्या पान बाईला मागं टाकून ती बाई बॉन्डपटाची नायिका झाली. आणि महाराष्ट्रातला काय आणि भारतातला काय, काळ्यातला काळा माणूस इंग्रजाच्या दृष्टीनं आणि गोऱ्यातला गोरा माणूस इंग्रजाच्या दृष्टीनं काळाच आहे. गोऱ्या आणि काळ्या दोन्ही माणसाच्या तोंडावरती एक काळा डाग असेल तर तो तीळ आहे, आणि एक पांढरा डाग असेल तर तो कोड आहे. आम्ही अखंड तिळाने मडवलेली माणसं आहोत. मित्रांनो, एक दाणा मातीत पेरायचा आणि पोतभर दाणा उगवायचं ही क्षमता पाहिजे असेल तर तुम्हाला काळ्या मातीतच पेरावं लागतं, पांढऱ्या मातीत पेरलेलं उगवत नाही. ही सृष्टी चालवण्यासाठी जेवढा पाऊस पडायचा असतो, तो पाऊस पडायचा असेल तर ढग काळे चावे लागतात, पांढरे ढग फक्त वाजतात, पाणी देत नाहीत. हे सगळं मनातनं न्यूनगंड काढून टाका. आणखी काय न्यूनगंड नाही हो, आमचं जरा अवघडच आहे, का आमची घरची गरिबीच आहे, काय पैसेच नाहीत कशाला. माझा असा दावा आहे, या जगात ज्याच्या ज्याच्या नशिबात आणि घरात गरिबी आहे त्याच्यासारखी श्रीमंती दुसरी कुठलीच नाही. तुम्हाला सगळ्याला R.R. पाटील हे नाव माहिती असेल. R.R. पाटील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आणि गृहमंत्री झाले. मित्रांनो, एक वेळचं घरात खायला भ्रांत होती अशी R.R. पाटलाच्या घरातली अवस्था होती. R.R. पाटलांनी काय करावं. शाळेत R.R. पाटील होते आणि कॉलेजच्या परीक्षेला आले. 12वीची परीक्षा असावी होती. 12वीच्या परीक्षेला असताना R.R. पाटलांच्या वडिलांचा मृत्यू झाला. R.R. पाटलांचे वडील म्हणजे प्रचंड दारू प्यायचे, स्वतःच्या बायकोला मारायचे, मुलाबाळाला शिव्या करायचे, अख्ख्या गल्लीबरोबर भांडण करायचे, अख्ख्या गावाबरोबर भांडण करायचे. ह्या माणसाला गाव तर सोडा, R.R. पाटलाची बायको सुद्धा वैतागली होती. ज्या वेळेला R.R. पाटलांच्या वडिलांचं निधन झालं त्यावेळेला त्याच्या बायको म्हणजे R.R. पाटलाच्या आईच्या डोळ्यातनं पाण्याचा टिपूसी आला नाही. टिपूसी आला नाही, कारण ज्या नवऱ्याचा मला उपयोगच झाला नाही व्यवस्थितपणे, संसारात मदतच झाली नाही, रडायचं कसं. तिचं दगडाचं काळीज एवढं दगडी झालं याचा अर्थ तिनं भोगलं काय असेल कल्पना करा. वडिलांचं निधन झालं, आधीच एकाकी पडलेलं घर अशा पद्धतीनं अडचणीत सापडलं. आपल्याकडे मेलेल्या माणसाचे कपडे एका बोचक्यात बांधतात आणि नदीला पूर आला की पुरात टाकून देतात. पुरात टाकून देण्यासाठी म्हणून R.R. पाटलाच्या वडिलाचे सगळे कपडे त्याच्या आईनं बोचक्यात बांधले आणि घरावरच्या एका गॅलरीत नेऊन टाकले, वरच्या अडगळीत. R.R. पाटील आले, इकडे तिकडे फिरले, अंत्यविधी झाले होते वडिलाचे. आता काय करावं सुचत नव्हतं. R.R. पाटलाच्या अंगावरती 2 ठिगळाच्या पॅन्टी होत्या, फाटलेले कपडे होते. R.R. पाटील कुठून कपडे घेतात का मिळतात का बघितलं, कुठंच कपडे मिळत नव्हते. कुठंच कपडे मिळत नाही म्हणताना R.R. पाटलाची नजर अडगळीत पडलेल्या वडिलांच्या कपड्यावर गेली. आईची नजर चुकवून R.R. पाटलांनी ते अडगळीत पडलेलं बोचकं उचललं, गावातल्या एका टेलरकडे गेले आणि त्याला म्हणाले की हे कपडे माझ्या मापाचे शिवून दे, हे अल्टर करून दे. टेलरला कळलं हे मेलेल्या बापाचे कपडे आहेत आणि पोरगा आपल्याकडे कपडे नाहीत म्हणून तिकडून घेऊन आलेला आहे. नाईलाजानं जे मेलेल्या माणसांच्या कपड्याला हात सुद्धा न लावलेला टेलर फक्त R.R. पाटील एका पोरासाठी ते कपडे शिवून घेतले आणि R.R. पाटलाच्या मापाचे दिले. मापाचे करून दिलेले कपडे R.R. पाटलाने तिथंच अंगावर घेतले, स्वतःच्या अंगावरचे फाटके कपडे बोचक्यात बांधले आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर R.R. पाटलाची आई बसलेली होती.
बापाचे अल्टर करून आलेले कपडे पोरानं घातलेले आर पाटलाच्या आईनं बघितले आणि नवरा मेल्यावर न रडलेली आर पाटलाची आई मेलेल्या बापाचे कपडे घातलेल्या आरला बघून ढसाढसा रडली. त्याला कवेत घेतलं आणि म्हणाले, आर तू शिक, तू एवढा शिक की आपल्यावर पुन्हा असे दिवस येणार नाहीत. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आर पाटलाच्या आईचं स्वप्न पूर्ण झालं.